गणित दिलेलं बघा, 1 मीटर म्हणजे किती इंच? आता भरपूर विद्यार्थी किंवा शिक्षक पण ह्या टाईपचे गणित एक्सप्लेन करताना किंवा स्वतः समजून घेताना खूप कन्फ्यूज होत असतील. आपण सोप्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करूया. सगळ्यांना माहिती आहे बघा, 1 इंच म्हणजे काय किती? तर फुटपट्टीवरती मोजलं असेल तर 2.54 सेंटीमीटर. हे भरपूर जणांना माहिती आहे. ठीक आहे. नसेल माहिती तर हे पाठ करा, की 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर असतं. ठीक आहे. मग मला जर 1 सेंटीमीटर एवढं किंमत काढायची असेल, तर ही किती होणार आहे? हा जो 1 आहे, छेदस्थानी किती होणार आहे? 2.54 इंच. ठीक आहे. 2.54 इंच. 1 सेंटीमीटर बरोबर आलं 1 छेदामध्ये 2.54 सेंटीमीटर. ठीक आहे. दुसरीकडे मी एक गोष्ट समजून सांगतो, की इथे मीटर दिलेलं आहे आणि तुम्हाला इंचामध्ये विचारलेलं आहे. इथं सेंटीमीटरमध्ये तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे, की 1 मीटर म्हणजेच किती असतात? 100 सेंटीमीटर असतात. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतात. ठीक आहे ना? मग तुम्हाला 1 सेंटीमीटरची किंमत आहे. ठीक आहे ना? मग 1 सेंटीमीटर किती येणार आहे तुमच्यासाठी? 1 सेंटीमीटर मीटरमध्ये जर काढायचं असेल, तर हे भागाकारामध्ये येतील. 1 छेदामध्ये 100 मीटर एवढं तुमचं काय असेल? 1 सेंटीमीटरचं मूल्य असेल. मग 1 सेंटीमीटर 1 छेदामध्ये 2.54 इंच हे बरोबर कशाचे आहे? तर तुम्ही म्हणाल, की 1 सेंटीमीटरच्या बरोबर आहे. बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर काय आहे? की 1 छेदामध्ये 100 मीटर. ह्या तिन्ही गोष्टी कशा असतील? समान असणार आहेत. तिन्ही गोष्टी कशा असतील? समान असणार आहे. मग ह्याच्यावरनं तुम्हाला जर कोणी म्हटलं, की 1 मीटरची किंमत काढा. आता हा सेंटीमीटरचं आपलं काम झालेलं आहे. हा इथून काढून टाकला. मग फक्त 1 मीटर काढायचं तर हा 100 इथे भागाकारात आहे. तिकडे जर मी डायरेक्ट पाठवला तर 1 गुणिला इथे 100 ने गुणेल मी. ठीक आहे ना? म्हणजे इथे किती होईल? 100 छेदामध्ये 2.54 इंच एवढी किंमत येणार आहे. जर तुम्हाला शॉर्ट ट्रिकने काढायचं असेल तर 2.5 म्हणजे 40 असतं आणि हे 40 पेक्षा काय आहे? संख्या थोडीशी मोठी आहे भागाकारात. तर जे काही उत्तर असेल ते 40 पेक्षा नक्कीच लहान असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. जर तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फावला वेळ असेल ना, तर त्या कंडिशनमध्ये याचा भागाकार करत बसा. किती आदळआपट केली तर 39.37 च्या आसपासच त्याचं उत्तर राहणार आहे. हा परीक्षेमध्ये तुम्हाला कोणता अप्रोच सिलेक्ट करायचा आहे, हे तुमच्यावरती आहे, की पूर्ण गणित सोडवायचं आहे, की त्याला फक्त तुम्हाला बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुमचे गणिताचे कोणतेही डाऊट असतील तर ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवा. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.